इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे NEP मध्ये. तर स्कूल कनेक्टसाठी आपण काय करतो आहोत, तर मुलांनी 3 वर्षाची डिग्री घ्यावी, 4 वर्षाची डिग्री घ्यावी, हा थोडासा संभ्रमाचा मुद्दा आहे. स्वतः विद्यापीठाने रिसर्चसाठी म्हणून काय नवीन गोष्टी केलेल्या आहेत, NEP मध्ये इंटर्नशिप कंपल्सरी केलेली आहेत. हे स्ट्रक्चर नेमकं काय आहे? इंटरडिसिप्लिनरी आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम खुला झालेला आहे. एका शाखेतून विद्यार्थी दुसऱ्या शाखेत जाऊ शकतो. तर मुलांनी ते क्रेडिट कसे घ्यावेत? प्राध्यापकांना NEP विषयक ट्रेनिंग देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का? आणि जर झाली नसेल तर ती केव्हापासून सुरू होईल आणि कंप्लीट केव्हापर्यंत होईल? अनेक चांगल्या गोष्टी, चांगले उपक्रम एजुवार्ताच्या माध्यमातून सगळ्यात प्रथम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आमच्यातला आणि विद्यार्थ्यांतला तो एक महत्त्वाचा दुवा झालेला आहे असं मी मानतो. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजुवार्ता. सावित्रीबाई फुले विद्यापीठ अर्थात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख ज्या विद्यापीठाची आहे, अशा आपण विद्यापीठामध्ये आलेलो आहोत. विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर पराग काळकर सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठांकडून संलग्न महाविद्यालयांमध्ये NEP ची अंमलबजावणी केली जाणार आहे. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. तर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व विद्यापीठांनी काय केलेलं आहे याचा आढावा आपण घेतच आहोत. त्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काय करत आहे याबाबत आपण सरांशी जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एजुवार्तामध्ये. विद्यापीठाने आतापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कोणते महत्वाचे कामं केलेले आहेत, कोणते महत्वाचे टप्पे आता आपण पूर्ण केलेले आहेत, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावं. खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा कस्तुरीरंगन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली तयार झालं आणि त्याची अनाउन्समेंट झाली, तेव्हा कोरोनाचा टप्पा चालू होता आणि त्यामुळे त्या काळात फक्त याविषयी चर्चा झाली. मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये याविषयी अधिक सखोल चर्चा प्रत्येक महाविद्यालय स्तरावर घडावी म्हणून आपल्याकडे गुणवत्ता सुधार योजनेच्या अंतर्गत जवळपास 200 पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये 1 दिवसीय 2 दिवसीय कार्यशाळा आणि सेमिनारचं आपण आयोजित करायला महाविद्यालयाला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित असणारे सर्व घटक, सुकाणू समितीचे सर्व सदस्य यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. खरं म्हणजे त्याचा पहिला टप्पा जो प्रायोगिक तत्वावर आपण सुरू केला, यावर्षी शैक्षणिक वर्षामध्ये एकदम सर्व अभ्यासक्रमांना न जाता सगळ्यांचा जो मागोवा मागच्या सगळ्या आपल्या सेमिनारमधनं किंवा वेगवेगळ्या परिसंवादामधून मिळाला, त्यामध्ये आपण स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सुरू केलं. विद्यापीठाचे जे 55 विभाग आहेत त्या विभागामध्ये आपण या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आणि त्याचबरोबर पदव्युत्तर जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांमध्ये याची अंमलबजावणी आता पहिल्या वर्षामध्ये सुरू झालेली आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी पदवी स्तरावर हा सगळा अभ्यासक्रम घेतला जाईल आणि त्याची तयारी जवळपास गेले वर्षभर चालू आहे आणि पुढच्या जून-जुलै पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये म्हणजे 24-25च्या शैक्षणिक सत्रामध्ये ही पहिल्या वर्षीच्या पदवी स्तरावर सुद्धा सुरू होणार आहे. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये फक्त अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा अभियांत्रिकी कोर्सेस सुरू झालेले आहेत. बाकी कोर्सेस जे आहेत व्यावसायिक स्तरावर त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी त्याची अपेक्स बॉडीने जसं सांगेल त्याच्याप्रमाणे सुरू करण्याचा मानस आहे. ओके सर, आता तुम्ही आत्ताच म्हणालात की या वर्षापासून अंमलबजावणी सुरू होते आहे. स्कूल कनेक्ट ही कन्सेप्ट आहे. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे NEP मध्ये. तर स्कूल कनेक्टसाठी आपण काय करतो आहोत, कारण राज्य शासनाने जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचे प्रमुख प्रकुलगुरू आहेत आणि त्या प्रकुलगुरूंनी या संदर्भात सर्व कार्यवाही करायची आहे. तर विद्यापीठाच्या स्तरावर आपण काय करतो आहोत, 12वीच्या मुलांना आपण NEP संदर्भात माहिती कशी आणि केव्हा देणार आहोत? मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडे 12वीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या ज्युनियर कॉलेजमधल्या प्राध्यापकांना आणि प्राचार्यांना बोलून आपण तिन्ही जिल्ह्यांमध्ये एक कार्यशाळा घेतली आणि त्याच्यामध्ये NEP म्हणजे काय आहे हे सोप्या शब्दामध्ये आपल्याकडनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. आता 12वीची परीक्षा संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 200-300 महाविद्यालयांमध्ये साधारण 90 मिनिटाचं एक सेशन
या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आयोजन करण्याचे नियोजन केले आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या हातात त्याचा आराखडा आपण सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यामध्ये साधारण 1 ते सव्वा तास वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं आणि विद्यापीठाचा एक जनरल प्रेझेंटेशन की ज्याच्यामध्ये आपण नवीन शैक्षणिक धोरण काय आहे याची दिलेली माहिती आपण देणार आहोत. आणि त्यानंतरच्या 15-20 मिनिटं किंवा अर्धा तासाच्या कालावधीमध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना असलेले प्रश्न हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आणि त्याची उत्तरं द्यायची प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे 12वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याचे अभ्यासक्रम याच्याविषयी स्पष्टता अधिक चांगली होईल आणि पालक सुद्धा या मुलांना आपापले अभ्यासक्रम निवडण्याला मदत करत असतात, त्यांना सुद्धा सहाय्यभूत होईल अशा तऱ्हेचा उपक्रम पुढील 2 महिने आपण राबवणार आहोत. सर, NEP हे काहीसं वेगळं आहे. जुन्या पद्धतीनुसार थोडंसं वेगळं आहे. तर यावेळी विद्यार्थ्यांना मेजर आणि मायनर असे विषय घ्यावे लागणार आहेत. तर मेजर आणि मायनर यामध्ये फरक काय आहे? विद्यार्थी गोंधळून जाऊ नयेत म्हणून आपण नेमकं त्यासाठी काय करणार आहोत? नवीन शैक्षणिक धोरणाचे वेगवेगळे आयाम आहेत ते आणि प्रत्येक आयाम खरं म्हणजे समजून घेणं महत्वाचं आहे. आता सुरू करताना थोडासा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनामध्ये मेजर मायनर विषयी थोडासा गोंधळ होता. त्यामुळे नुकतंच सुकाणू समितीने मेजर मायनर हे निवडण्याची मुभा पहिल्या वर्षाच्या ऐवजी दुसऱ्या वर्षात सुद्धा घेता येईल अशी दिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि प्रत्येक बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन यांना आम्ही विनंती केलेली आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी आपापल्या स्तरावर या विषयाची सखोल चर्चा करावी आणि जर काही आपल्याला पहिल्या वर्षाच्या आराखड्यामध्ये काही बदल आवश्यक असतील तर ते आपल्याला विद्यापीठामार्फत परिपूर्णता करता येईल. परंतु मेजर मायनर हा विषय घेताना विद्यार्थ्यांना अजून त्याची पूर्ण माहिती नाहीये. त्यामुळे अवेअरनेस प्रोग्राम हा आमचा प्राथमिकला राहणार आहे. ती अवेअरनेस आपण 3 स्तरावर करतोय. ऑलरेडी आपण प्राचार्यांसमोर बैठक घेतलेली आहे. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये जसं आपण 12वी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अवेअरनेस करणार आहे तसा आपण वेगवेगळ्या अभ्यास मंडळांच्या मार्फत शिक्षकांच्याही कार्यशाळा घेतोय की जेणेकरून हा विषय शिकवताना किंवा हा एखादा अभ्यासक्रम पहिल्या वर्षात NEPच्या अंडर घेताना काय बदल करायला लागणार आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. स्वायत्त महाविद्यालयांसाठी आणि विद्यापीठातल्या विभागांसाठी अशी स्वतंत्रपणे पूर्ण दिवसाची कार्यशाळा प्रस्तावित केलेली आहे जी एप्रिल महिन्यामध्येच आपण प्रस्तावित करतो आहोत. सर, काही स्ट्रक्चर NEP मुळे बदललेलं आहे. पदवी, पदविका आणि असे 3 वर्षाचे प्रोग्राम, 4 वर्षाचे प्रोग्राम असं सगळं या स्ट्रक्चरमध्ये आहे. तर मुलांनी 3 वर्षाची डिग्री घ्यावी, 4 वर्षाची डिग्री घ्यावी हा थोडासा संभ्रमाचा मुद्दा आहे. तर 3 वर्षाची डिग्री आणि 4 वर्षाची डिग्री कोणतीही डिग्री मुलं घेऊ शकतात किंवा घेऊ शकत नाही या संदर्भात पालकांना आणि विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. खरं म्हणजे डिग्री 3 वर्ष 4 वर्ष या विषयामध्ये आपण न पडता विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरमध्ये काय केलं पाहिजे याचं पहिले विद्यार्थ्यांना चांगल्या जाणीवा विकसित झाल्या पाहिजेत. आणि आज विद्यार्थ्यांना पदवीच्या नावामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. विद्यार्थ्यांना स्टेटस म्हणून पदवी हवी असते, परंतु त्या पदवीचा आपल्या व्यवसायामध्ये आणि व्यवहारामध्ये कसा उपयोग करता येईल हे जर विद्यार्थ्याला या माध्यमातून कळलं. खरं म्हणजे हे मी म्हणतो की आपले जसे स्लाइस असतात केकचे किंवा ब्रेडचे स्लाइस असतात तसे या पदवीची संरचना जी आहे ती स्लाइस प्रमाणे केलेली आहे आणि कुठल्याही टप्प्यातून तुम्हाला काही कोर्सेस करून व्होकेशनल आणि स्किल कोर्सेस करून बाहेर पडता येतं आणि तो टप्पा त्या वर्षाचा परिपूर्ण असेल म्हणजे एका लेवल पर्यंत तुमच्या ज्ञानाचा विकास झालेला असेल आणि तिथून बाहेर पडल्यानंतर त्या ज्ञानाच्या ऍप्लिकेशन पुरतं तुम्हाला ऍप्लिकेशन त्याचं करता येईल आणि त्याच्या स्वरूपाच्या नोकरीमध्ये जाता येईल. म्हणजे साधं सोपं मी उदाहरण सांगायचं झालं तर आपण हॉटेल मॅनेजमेंटचा साधा विषय घेतला समजायला सोपा असावा म्हणून. तर पहिल्या वर्षात जर तुमचं हॉटेल मॅनेजमेंटचं समजा एखाद्या तुम्ही कोर्स केलात आणि त्यातून बाहेर पडला, एक्झिट घेतलात तुम्ही, तर त्यातून बेसिक स्वरूपाचं तुमचे हॉटेल मॅनेजमेंटचं स्किल असेल जिथं असिस्टंट करणे, मदत करणे किंवा किचनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं काम करणे असं असू शकेल. तुम्ही दुसऱ्या टप्पा जर पूर्ण केला, दुसरं वर्ष पूर्ण केलं, डिप्लोमा लेवल ज्याला म्हणतो आपण, ती जर तुम्ही पूर्ण केली तर त्याच्यामध्ये ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला थोडंसं सुपरवायझरी स्वरूपाचं काम करता येईल. तुम्हाला 4 लोकांना एकत्रित घेऊन काम करता येईल किंवा थोडंसं ऍडव्हान्स स्वरूपाचं किचन असतं जेव्हा क्वांटिटी किचन असतं त्याची थोडीशी माहिती तुम्हाला होईल.
तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम जर तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डिग्री पदवी, पूर्वी जी पारंपरिक आपली पदवी होती 3 वर्ष, त्यातनं बाहेर पडलात तुम्ही तर एका मॅनेजरच्या स्वरूपात, असिस्टंट मॅनेजरच्या स्वरूपात, डेस्क ऑफिसरच्या स्वरूपातलं ज्ञान तुमच्याकडे येणार आहे. खरं म्हणजे तिसरा टप्पा हा कायमच राहणार आहे. आपली पदवी ही 3 वर्षाची जाऊन 4 वर्षाची होणार नाही, तर त्याची टप्पा एक वाढवतोय आपण. चौथ्या वर्षीला आपल्याला 2 ऑप्शन आहेत. आपल्याला एक रिसर्च नावाचा ऑप्शन आहे, आपल्याला ऑनर्स नावाचा ऑप्शन आहे. खरं म्हणजे याच्याकडे अपेक्षित असलेल्या गोष्टीकडे आपण वेगळ्या प्रकारे पाहायला पाहिजे. सगळीच मुलं 4 वर्षाची पदवी पूर्ण करतील असं कुठलंही कंपल्शन नाहीये. 3 वर्षाच्या पदवीनंतर बाहेर पडून ती 2 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगळ्या विषयाचा सुद्धा घेऊ शकतील. म्हणजे सायन्सचा विद्यार्थी मॅनेजमेंटचा पदव्युत्तर कोर्स करू शकेल किंवा कॉमर्सचा विद्यार्थी आणखीन वेगळ्या स्वरूपाचा पदव्युत्तर कोर्स करू शकेल. त्यामुळे ही फ्लेक्झिबिलिटी जी विद्यार्थ्यांना आपण देतो आहोत ती कायम राहील. समजा त्याला एखाद्या महाविद्यालयामध्ये संशोधन केंद्र असेल, तिथं वेगवेगळ्या प्रकारची संशोधन चालत असेल, तर चौथ्या वर्षी अशाच महाविद्यालयाला रिसर्च म्हणून जाता येईल. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये असलेलंच ज्याला म्हणतो शाश्वत संशोधन जो होत असेल त्या महाविद्यालयामध्ये, त्याचा औद्योगिक कुठल्या तरी क्षेत्राबरोबर चांगला करार झालेला असेल आणि त्या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची इन्व्हॉल्वमेंट रिसर्चमध्ये होणार असेल तर त्याचा उपयोग होईल. ऑनर्स डिग्री घेताना त्या महाविद्यालयाचं चौथ्या वर्षासाठी कुठल्या आस्थापनेबरोबर करार आहे आणि कोण कोलॅबरेटिव्ह शिकवणार आहे. मी साधं कॉमर्सचं आपल्याला उदाहरण देतो. चौथ्या वर्षाला मी जर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज अँड मॅनेजमेंट बरोबर कोलॅबरेशन केलं किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बरोबर कोलॅबरेशन केलं किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज बरोबर कोलॅबरेशन केलं, तर माझा चौथ्या वर्षाचा ऑड सेमिस्टरचा अभ्यासक्रम म्हणजे 7व्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम हा ते तज्ज्ञ आणि आमचे शिक्षक एकत्रितपणे तयार करून शिकवतील. म्हणजे ज्याला प्रोफेशनल डेव्हलपमेंट अपेक्षित आहे तो माझ्या अंदाजे चौथ्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला अपेक्षित आहे. आणि चौथ्या वर्षाच्या पुढची सेमिस्टर म्हणजे 8वी सेमिस्टर आहे, त्या सेमिस्टरला अशा सगळ्या आस्थापनांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांनी त्याला जे मिळालेलं ज्ञान आहे ते कुठेतरी वापरायचं आहे. म्हणजे प्लेसमेंट हा जो विषय आहे, नोकरी हा जो विषय आहे, एक्सपर्टीज हा विषय आहे, प्रोफेशनल टच हा विषय हा माझ्यामध्ये अजिबात राहणार नाही. अशा तऱ्हेचे अभ्यासक्रम आपण विकसित केलेत. त्या अभ्यासक्रमाला कदाचित तुमचे 60 पैकी 60 विद्यार्थी जाणार नाहीत. इंडस्ट्रीची कपॅसिटी जेवढी असेल, समजा 10 विद्यार्थी, 12 विद्यार्थी, 15 विद्यार्थी जातील, तर तेवढ्याच विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला तो अभ्यासक्रम नेता येईल. त्यामुळे चौथ्या वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण पूर्ण 60 नसणार आहे, तर ते त्यापेक्षा कमी असणार आहे. जेवढी क्षमता तुम्ही विकसित करणार आहात तुमच्या महाविद्यालयाची, त्या विद्यार्थ्याचं प्रोफेशनल लाईफ डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं औद्योगिक जगतामध्ये असणारे शाश्वत संबंध कसे तुम्हाला वापरता येतील त्या प्रमाणामध्ये चौथ्या वर्षाला विद्यार्थी प्रवेश घेतील. बाय डिफॉल्ट माझ्या मते प्रत्येक विद्यार्थी चौथ्या वर्षाला जाणार नाही. आयदर त्याला रिसर्च इन्क्लिनेशन असेल आणि तुमच्याकडे संशोधनात चांगलं काम चाललं असेल, किंवा तुमच्याकडे प्रोफेशनल टायअप असेल आणि कोलॅबरेशन करून तुम्ही कुठेतरी चांगल्या आस्थापनेबरोबर नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट बरोबर काही अभ्यासक्रम विकसित करणार असाल आणि तो त्याच्या करिअरशी सुसंगत असेल, तरच तो विद्यार्थी चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला जाऊ शकेल. ओके सर, आता तुमच्या बोलण्यामध्ये रिसर्चचा बराचसा मुद्दा आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनासाठी स्वतंत्र एक शाखा संस्था निर्माण केलेली आहे, ती आपल्याला रिसर्च फाउंडेशन म्हणून. तर त्यातून आपल्याला काही निधी मिळू शकतो आणि विद्यापीठ रिसर्चच्या अँगलने पुढे जाऊ शकतं. स्वतः विद्यापीठाने रिसर्चसाठी म्हणून काय नवीन गोष्टी केलेल्या आहेत की ज्या PhD स्टुडंट असतील किंवा इतर ज्यांना संशोधनात करिअर करायचंय त्यांच्यासाठी म्हणून विद्यापीठ पुढे कसं जात आहे? खरं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 2035 साली कसा असेल हा खरं म्हणजे आमच्या सगळ्या अभ्यास मंडळ आहेत, आमचे सगळे जे अपेक्स बॉडीज आहेत, व्यवस्थापन परिषद असो, अकॅडमिक काउन्सिल असो, सिनेट असो, यांनी सगळ्यांनी आता या पुढच्या काळात ते ब्रेनस्टॉर्मिंग करणार आहेत. आणि या विद्यापीठाचं 10 वर्षानंतरचं स्वरूप काय असेल, कारण ॲफिलिएशनमध्ये बरीचशी महाविद्यालय ही स्वायत्ततेकडे जाणार आहेत, काही व्हर्टिकल युनिव्हर्सिटीकडे जाणार आहेत, काही स्वायत्त होऊन स्वतः विद्यापीठ होण्याची शक्यता आहे आणि काही मोजकीच महाविद्यालय कदाचित या विद्यापीठाशी राहतील की जे या कुठल्याही यंत्रणेचा भाग होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाला त्याच्या अस्तित्वासाठी संशोधन या विद्यापीठाचा खूप महत्वाचा पाया आहे. आज पाहिला असेल की वेगवेगळ्या शास्त्र विभागांमध्ये आपल्या विद्यापीठाचं संशोधन हे जागतिक स्तरावर खूप नावाजलेलं आहे. त्यामुळे याचा उपयोग करून पुढच्या काळात एक चांगल्या स्वरूपाचं समाज उपयोगी संशोधन करणारं विद्यापीठ हे राज्यस्तरावरचं होणार आहे किंवा व्हायला पाहिजे अशी सर्वांची मनीषा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना एक आराखडा तयार करून करायला लागेल, या दृष्टिकोनातून पावलं टाकायला लागतील. संशोधक विद्यार्थी हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, कारण
आपण अभ्यासक्रमातनं विद्यार्थी करतो ते फक्त त्याचा ज्ञानाचा उपयोग करून जे पुस्तकामध्ये असते ते मनामध्ये असतं ते परत उत्तरपत्रिकेत लिहिलं जातं. त्याच्यामध्ये नवीन ज्ञानाची निर्मिती होत नाही किंवा ज्याला मी म्हणतो इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन इन द बॉडी ऑफ नॉलेज हे घडत नाही. माझ्या अंदाजे सगळ्या संशोधक विद्यार्थ्यांकडनं आपल्याला पुढच्या काळात अशी अपेक्षा करायला हरकत नाही की आपल्या जगाच्या या सगळ्या ज्ञानाच्या पसाऱ्यामध्ये त्यांच्या क्षेत्रामधील ज्ञानामध्ये त्यांचा थोडा तरी सहभाग असेल, ते ज्ञान पुढे नेण्यामध्ये, ते ज्ञान विकसित करण्यामध्ये, तर त्याचा उपयोग होईल. संशोधक विद्यार्थी आणि यांच्यासाठी आपण एक वेगळ्या स्वरूपाची कार्यशाळा घेतो आहोत आणि संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन पोर्टलमधून सर्व सेवा सुविधा मिळण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल आपण निर्माण केलेलं आहे. अजून ते अपग्रेड होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना असिस्टंट, विद्यार्थ्यांना थोडीशी मदत आणि स्विगीचं जसं असतं तसं स्टार्टिंग पॉईंट पण एंड पॉईंट पर्यंत तो कसा प्रवास करतो आहे, कुठे अडला तर नाही ना, थांबला तर नाही ना, किंवा त्यांनी काय करणं अपेक्षित आहे याची सपोर्ट सिस्टीम आपण विद्यापीठ म्हणून व्यवस्थित तयार करणार आहे. त्याचं संशोधक मार्गदर्शन, त्याचं संशोधन केंद्र, विद्यापीठाचं पीजी सेंटर या सगळ्यांच्या एकत्रित संगमातून त्या विद्यार्थ्याचं मोटिवेशन त्याच्या संशोधन कालामध्ये कसं राहील आणि त्याला चांगल्यात चांगली मदत कशी करता येईल हा प्रयत्न विद्यापीठाचा यापुढील काळामध्ये राहणार आहे. सर, आताच तुम्ही बोलताना म्हणालात की मुलांना प्लेसमेंट आणि रोजगार या सगळ्या गोष्टी ची काळजी राहणार नाहीये. तर NEP मध्ये इंटर्नशिप कंपल्सरी केलेली आहेत आणि मला असं वाटतं की विद्यापीठाने त्या दृष्टीने काही निर्णय घेतलेले आहेत. एक स्वतंत्र पोर्टलही निर्माण केलेलं आहे की ज्याच्यात अनेक कंपन्या ची नोंदणी झालेली आहे. त्यांच्याकडे कोणते रोजगार आहेत ते सांगतील आणि विद्यार्थी मग त्यांना कुठल्या इंटर्नशिपसाठी जायचं हे समजू शकेल. हे स्ट्रक्चर नेमकं काय आहे आणि ते कसं वर्कआउट होणार आहे आणि साधारण आपले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या ही साधारण 7.5 लाखापर्यंत आहे. तर या सर्व एवढ्या मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांना एवढी इंटर्नशिप एका वेळी कशी आपण देणार आहोत या थोड्यात खरं म्हणजे आपण सगळ्या अभ्यास मंडळांना आवाहन केलं होतं की तुम्ही जेव्हा तुमच्या अभ्यासक्रमांची रचना करता आहात तेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारची इंटर्नशिप अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या संस्था, कुठल्या असोसिएशन मदत करता येईल त्याची माहिती आपण सगळ्यांना कळवायला सांगितली होती आणि बऱ्याच जणांकडनं ती माहिती प्राप्त झालेली आहे आपल्याकडे. फक्त कसं होतं की तो अभ्यासक्रम निहाय या गोष्टी करण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक असते ती प्रत्येक अव्यावसायिक महाविद्यालयाकडे उपलब्ध असेलच असं नाही. व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये काही कोर्सेसमध्ये इंटर्नशिप ही कन्सेप्ट होती, त्यामुळे त्यांना फारसा प्रयत्न करायला लागणार नाही. परंतु पारंपरिक महाविद्यालयांना सोबत घेऊन जाताना विद्यापीठ म्हणूनही आपण काहीतरी हँड होल्डिंग केलं पाहिजे या संकल्पनेतनं आपण एक ऑनलाईन पोर्टलची निर्मिती केली, एक IT प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करायला लागलंय आणि या सगळ्या कंपन्या जेन्युइन असतील म्हणून त्यांचा जो GST नंबर आहे किंवा त्यांचा कंपनी रजिस्ट्रेशन नंबर आहे याच्या आधारे पडताळणी केल्यावरच आपण ते करतो. म्हणजे कुठल्या तरी ऑनलाईन कंपन्या येऊन आम्हाला काहीतरी ऑनलाईन सर्टिफिकेशन देते असं व्हायला नको. त्याचं जे स्पिरिट आहे इंटर्नशिपचं ते निश्चितपणे टिकून राहायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. त्या पोर्टलमध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये आता कंपन्यांची नोंदणी सुरू केली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापना आहेत आपल्याकडे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजला आपण पत्र लिहिलेलं आहे, त्यांच्याबरोबर मिटिंगही झालेली आहे. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या व्यावसायिक संस्थांचे असोसिएशन आहेत, म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल, कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया असेल किंवा ग्रामीण नागरी सहकारी संस्थांची जी असोसिएशन आहे अशा सगळ्यांना आपण पत्र दिलेले आहेत. तसंच आपले वेगवेगळे मीडियाचे आहेत, आपले लोकमत आहे, त्याच्यानंतर आपलं सकाळ आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्स आहे, अशा सगळ्यांना, टाइम्स ऑफ इंडिया, या सगळ्यांना आपण स्वतंत्रपणे त्यांच्या संपादकांना पत्र लिहून विनंती केली आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं लागणार आहेत. आज मीडियामध्ये लोक लागणार आहेत, आज पुस्तक मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्यांमध्ये लागणार आहेत, आज ट्रान्सलेशन मध्ये मुलं लागणार आहेत, आज NGO मध्ये मुलांना एक्सपोजर मिळू शकतं. त्यांना वेगवेगळ्या आस्थापनामध्ये हा बास्केट खूप मोठा आहे, तो एक्सप्लोअर करायचा आपण प्रयत्न करतोय. आपली अशी अपेक्षा आहे की कंपन्यांचं रजिस्ट्रेशन पुरेशा प्रमाणात झाल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांच्या इंटर्नशिपच्या संधी टाकतील तेव्हा ते आपण शासनाने जसं परिपत्र काढलंय त्याप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाचा नोडल ऑफिसर आहे त्याला आपण तिथं रजिस्ट्रेशन ऑलरेडी त्याचं करून घेतोय. ते झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होईल की जे या इंटर्नशिपसाठी पात्र असतील आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याच्या महाविद्यालयाच्या जवळ 10 किलोमीटर किंवा त्याच्या
घराच्या जवळ 10 किलोमीटर कुठल्या कुठल्या संधी त्याच्या विषयातल्या उपलब्ध आहे ते आपोआप दिसतील आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना एक मदत म्हणून आपल्याकडनं या पोर्टलची निर्मिती होती आहे. आपण भरपूर कंपन्यांना संपर्क करतो आहे. आतापर्यंत जवळजवळ पत्रानिशी आपण हजारापेक्षा जास्त वेगवेगळ्या MIDCतल्या कंपन्यांना आणि जे जे काही आपल्याला सुचवलं जातं वेगवेगळ्या अभ्यास मंडळांकडनं त्यांना आपण पत्र पाठवलेलं आहे. कारण ईमेल पाठवला तर कदाचित तो कोणाच्या तरी इनबॉक्समध्ये राहतो किंवा तो नीट वाचला जात नाही. त्यामुळे आपण हार्ड कॉपी पत्र त्यांना पाठवलेलं आहे आणि त्या सगळ्यांना आपण वेगवेगळ्या मीटिंगच्या द्वारे, आपल्या TPOच्या द्वारे, आपल्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या द्वारे संपर्क करून जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या वर्षी आपल्याला हे सगळ्या इंटर्नशिपचा अनुभव यायला थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला, कारण इंडस्ट्रीच्या दृष्टीने सुद्धा इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट जोडलं तर इंटर्नशिप फारशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिली जात नव्हती. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचं असेल तर एक मोठी यंत्रणा उभी करायला लागेल आणि माझ्या अंदाजे विद्यापीठाच्या IT प्लॅटफॉर्मच्या मदतीने त्याचा काही प्रमाणात महाविद्यालय त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतीलच, पण काही प्रमाणात आपल्याला सपोर्ट सिस्टीम जर क्रिएट करता आली तर पुढच्या काळामध्ये हा विषय हा खरंच उपयोगी व्हायला पाहिजे. म्हणजे नुसतंच इंटर्नशिपचं सर्टिफिकेट येऊन उपयोग नाही, तर त्यांनी ते औद्योगिक आस्थापना असेल, त्यांनी एखादी फार्मसी कंपनी असेल, त्यांनी एखादं आर्किटेक्टचं ऑफिस असेल किंवा चार्टर्ड अकाउंटकडे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी काम करून खरंच तो अनुभव घेतला पाहिजे की कसं काम करतात, काय प्रकारचे प्रश्न असतात, कसे सोडवायला लागतात आणि हे सगळ्याचा अनुभव घेतल्यानंतर तो वर्गात अधिक चांगल्या तऱ्हेने आपलं शिक्षण घेऊ शकेल. हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सर, तुम्ही सविस्तर माहिती सांगितलीत. आत्ता जसं मेजर आणि मायनर हे विषय आहेत, त्याचबरोबर काही ऑनलाईन क्रेडिट मुलांना घ्यावे लागणार आहेत, कारण आता इंटरडिसिप्लिनरी आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम खुला झालेला आहे. एका शाखेतून विद्यार्थी दुसऱ्या शाखेत जाऊ शकतो. तर मुलांनी ते क्रेडिट कसे घ्यावेत, मुलांना ते क्रेडिटचं दडपण येऊ नये यासाठी म्हणून आपण काय केलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या UGCने पण काही ऑनलाईन प्रोग्राम दिलेले आहेत, स्वतः विद्यापीठाने पण काही ऑनलाईन प्रोग्राम डिझाईन केलेले आहेत. तर आपण ते क्रेडिट मुलांनी कसे घ्यावेत या संदर्भात त्यांना काय मार्गदर्शन करणार आहोत? खरं तर यासाठी महाराष्ट्र शासनाने महास्वयं नावाच्या पोर्टलची निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली सर्व राज्य विद्यापीठं एकत्र येऊन स्वयं पोर्टल प्रमाणेच आपल्या आपल्या शिक्षकांना सोबत घेऊन अशा तऱ्हेच्या अभ्यासक्रमांची 2 क्रेडिट अभ्यासक्रम, 4 क्रेडिट अभ्यासक्रमांची निर्मिती करून ती आपल्याच पोर्टलवर टाकणार आहे. कारण आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना स्वयं पोर्टलमधले काही अभ्यासक्रम सुटेबल होतात, काही होत नाहीत. त्यामुळे आपल्याला म्हणलं की 20% अभ्यासक्रम बाहेरून घेण्याची मुभा असेल, यामध्ये असे सगळे अभ्यासक्रम येतील. खरं म्हणजे ही प्रक्रिया आता सुरू होईल आणि पुढच्या 2 वर्षामध्ये माझ्या अंदाजे काही हजार अभ्यासक्रम आपल्याकडे आपल्या शिक्षकांच्या मदतीने हे महास्वयं पोर्टलवर आपल्याला उपलब्ध करून घेण्यात यश मिळेल. आणि मग हे जे आपण म्हणतो क्रेडिट ट्रान्सफर, याची फारशी अडचण येणार नाही. त्याला खरं म्हणजे परत एक IT यंत्रणा तयार करायला लागणार आहे पुढच्या काळामध्ये. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक अभ्यासक्रमाचं प्रत्येक डिग्रीची बास्केट ही वेगळी असेल. काही महत्वाच्या गोष्टी कॉमन असतील, पण त्याच्याबरोबर जे सपोर्टिंग जे 20% अभ्यासक्रम घेणार आहे ते कदाचित वेगवेगळे असू शकतील. त्यामुळे या सगळ्यांचं एकत्र करणारं सॉफ्टवेअर हे आपल्याला पुढच्या काळामध्ये विकसित करून ते सगळ्या विद्यापीठांना एकत्रितपणे वापरायला लागेल. सर, जसं विद्यार्थी हा शिक्षणाचा महत्वपूर्ण घटक आहे, तसं NEP अंमलबजावणीमध्ये प्राध्यापक हा महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत प्राध्यापकांना NEP काय आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची, मुलांना कोणता अभ्यासक्रम कसा शिकवायचा, कोणते क्रेडिट मुलांना कसे मिळणार आहेत, हे ते वर्गात मुलांना जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत मुलांनाही समजणार नाही. म्हणजेच आपले प्राध्यापक आहेत जे परिपूर्ण या संदर्भात त्यांना जाण असली पाहिजे. तर प्राध्यापकांना NEP विषयक ट्रेनिंग देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का, आणि जर झाली नसेल तर ती केव्हापासून सुरू होईल आणि कंप्लीट केव्हापर्यंत होईल? यापूर्वीच्या काळात जेव्हा अभ्यास मंडळांनी वेगवेगळे अभ्यासक्रम तयार केले आणि त्या अभ्यासक्रमांच्या निमित्ताने प्रत्येक अभ्यास मंडळाला आपण एक वर्कशॉप घ्यायला सांगितलं होतं की पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर त्या विषयातल्या शिक्षकांना 1 दिवसाचा तुम्ही वर्कशॉप घ्या आणि काय तुम्ही केले, काय बदल नवीन आणलेत हे समजून सांगा. त्यामुळे माझ्या अंदाजे हे तयार करताना जरी अभ्यास मंडळाच्या सदस्यांची संख्या जरी मर्यादित असली तरी या बहुतेक आमच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी मोठ्या प्रमाणावर ते विषय शिक्षकांना ऑनलाईन ऑफलाईन द्वारे एकत्र आणून
या विषयाच्या शिकवण्याची माहिती पाठवलेली आहे. परंतु आता एकत्रितपणे हा अभ्यासक्रम जेव्हा आपल्याला शिकवायचा आहे, त्या दृष्टिकोनातनं एकत्रित आपल्याला अभ्यास मंडळ निहाय, अभ्यासक्रम निहाय आणि विद्याशाखा निहाय अशा स्वरूपाचे काही कार्यक्रम घ्यायला लागतील. किंवा शेवटी हा आपण एकत्र बुके विद्यार्थ्यांना देणार आहे. त्या बुकेमध्ये अनेक प्रकारचे विषय असणार आहेत आणि ते विषय कुठेतरी जोडले जाणार आहेत एकमेकांशी. त्यामुळे यासाठी पुढच्या 2 महिन्यामध्ये, पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण प्रत्येक अभ्यास मंडळाच्या कार्यशाळा घेणार आहोत 1 दिवसाच्या, की ज्याच्यामध्ये एकत्रित बास्केटमध्ये विद्यार्थ्याला एकूण काय जाऊ शकतं. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाचं महत्व समजून सांगणं, ज्याला आपण म्हणतो ओरिएंटेशन प्रोग्राम, याला आपल्याला पुरेसा वेळ द्यायला लागेल. तुम्हाला माहिती असेल की AICTE मागच्या काही वर्षापासून 15 दिवस ओरिएंटेशन प्रोग्राम गावा हे सगळ्यांना सांगितलं आहे, म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस. याचं कारण असं आहे, विद्यार्थी सिलेबस डिटेलमध्ये वाचत नाही, त्यातल्या अनेक संकल्पना त्याला माहीत असत नाहीत. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अजूनही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पूर्णतः कळलेली नाहीये. आपण मार्काचं कन्व्हर्जन क्रेडिटमध्ये केलं एवढंच त्याला कळतंय. तर या सगळ्या सिस्टीम जी बदललेली आहे, ऑलरेडी बदलते आहे, याविषयी सविस्तर माहिती त्याला देणं आवश्यक आहे. आणि म्हणजे त्याचं जे करिअर चॉईस आहे, आज करिअर चॉईस जेव्हा विद्यार्थी करतो तेव्हा एकतर पालकांच्या ऐकण्यावरनं कळतो, मित्रांच्या ऐकून कळतो, त्याला त्याच्या पुढच्या करिअरमध्ये काय मिळवायचं हे त्याला कळलं आणि त्याच्यासाठी त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाने काय पर्याय त्याला उपलब्ध आहेत हे त्याला सुरुवातीलाच कळले, तर त्याला त्याची निवड करता येईल. ते जर कळलेच नाहीत, त्यांनी स्वतः वाचले नाहीत किंवा त्याला माहिती मिळाली नाही, तर त्याला ते पर्याय निवडता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला त्या सगळ्या सिलेबसच्या माध्यमातून 4 वर्षामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉम्बिनेशन करता येऊ शकतात आणि ते केल्यानंतर त्याला कुठली पुढच्या प्रकारची करिअर ऑपॉर्च्युनिटी ओपन होऊ शकते, ही जर माहिती सविस्तरपणे विद्यार्थ्याला दिली तर निश्चितपणे विद्यार्थ्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असो किंवा नवीन शैक्षणिक धोरणाचा उपयोग करून घेऊन स्वतःचं करिअर घडवण्यासाठी त्याला उपयोग होणार आहे. सर, आपण राज्यात, देशात एवढंच नाही, परदेशात सुद्धा पुणे विद्यापीठाचं नाव आहे. पण एकट्या पुण्यामध्ये साधारण आता अलीकडच्या काळात साधारण 25 ते 26 विद्यापीठं तयार झालेली आहेत. एकूणच शिक्षणाची जी स्पर्धा आहे ती वाढत चाललेली आहे आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्यात, नवीन अभ्यासक्रम उपलब्ध झालेत. पुणे विद्यापीठाने या बदलत्या काळानुसार स्वतःला काय बदल करून घेतलेले आहेत आणि आपण तेच पारंपरिक अभ्यासक्रम न देता नवीन अभ्यासक्रम देण्यासंदर्भात आपण काय भूमिका घेतलेली आहे, आपल्या अभ्यास मंडळांना, आपल्या सर्व फॅकल्टीला आपण काय सांगितलंय आणि नवीन आता कुठले नवनवीन अभ्यासक्रम मुलांना उपलब्ध होतील की जे यापूर्वी नव्हते आणि जे इतरही विद्यापीठांकडे नाही आहेत, अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे कुठले अभ्यासक्रम तुम्ही ते सांगू शकाल? खरं म्हणजे चांगल्या परदेशी विद्यापीठांशी संलग्नित इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आपण, कारण आपलं नाव चांगलं आहे जगामध्ये, त्यामुळे परदेशी विद्यापीठ खाजगी विद्यापीठांपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जास्त प्राधान्य देतात. असे अभ्यासक्रम आपण करू शकू. ज्याला ट्विनिंग प्रोग्रामची व्यवस्था आहे ती अजून आपण सुरू केलेली नाही, स्वीकारली नाही, पण आपण ती स्वरूपाची करू शकू की ज्याच्यामध्ये पहिली डिग्रीची काही वर्ष आपल्याकडे करता येतील आणि उरलेली काही वर्ष परदेशामध्ये जाण्याची सुद्धा विद्यापीठाला मुभा असेल. त्यामुळे एकटं पुढे जाण्यापेक्षा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या सोबत ज्या विद्यापीठामध्ये चांगल्या तऱ्हेचे अभ्यासक्रम आहेत आणि जागतिक क्रमवारीने जे आपल्यापेक्षा अग्रेसर आहेत अशांच्या सोबत एकत्रितपणे वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्याला निर्मिती करायला लागेल आणि ज्याच्याकडून ज्याला आपण म्हणतो ग्लोबल आउटलुक विद्यार्थ्यांचा विकसित होईल. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रम जिथे आपल्याकडे आहेत ते काही प्रमाणात चालू राहतीलच, परंतु नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम येताना जसं आपण मारुती उद्योग बरोबर स्किल आपल्या सेंटरमध्ये केलं की जिथे त्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी दुसऱ्या वर्षापासूनच उपलब्ध झाली आणि स्टायपेंड चांगला मिळायला लागला विद्यार्थ्यांना, अशा तऱ्हेचे औद्योगिक जगताबरोबरचे चांगले नवीन अभ्यासक्रम आपल्याला सुरू करता येतील ज्याच्यामध्ये औद्योगिक जगताचा किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा प्रत्यक्ष सहभाग असेल. सर, साधारण तुम्ही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या आणि पालकांच्या मनातल्या अनेक शंका दूर झालेल्या असतील. पण NEP अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर पुढील काही वर्षात तुम्ही विद्यापीठांना, या पुणे विद्यापीठाला, विद्यार्थ्याला आणि फॅकल्टीला कसं पाहता? म्हणजे ते पुढील काही वर्षात कुठे असेल विद्यापीठ आणि आपल्या सगळ्या यंत्रणा? खरं म्हणजे हे सगळं राबवताना आपल्याला याच्या मागची जी मूलभूत भावना आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे
त्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती किंवा त्याची बॅकग्राऊंड न बघता तो विद्यार्थी शिक्षणाच्या परिघामध्ये आला पाहिजे आणि चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण त्याला रिझनेबल फीज मध्ये मिळालं पाहिजे, ही आपली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून भूमिका आहे. आणि हे करत असताना नुसतंच आपण त्याला डिग्री न देता त्याच्या आयुष्याच्या पुढच्या दृष्टिकोनातनं त्याला चांगली स्किल्स देण्याचा जर प्रयत्न झाला तर माझ्या अंदाजे या विद्यापीठाची भूमिका अधिक चांगली राहील आणि स्किल घेऊन गेल्यानंतर जगाच्या नकाशावरती विद्यार्थी आपल्या ॲल्युमिनाय म्हणून निश्चितच आपला ठसा उमटवतील असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद सर, तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधलात. मेजर विषय, मायनर विषय, विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण, प्राध्यापकांचं प्रशिक्षण, विद्यार्थी आणि इंडस्ट्री टायअप, त्याचबरोबर इंटर्नशिप आणि बहुतांश सगळ्या गोष्टींची तुम्ही चर्चा करून प्रेक्षकांच्या मनातल्या शंकांचं निरसन केलं. एजू वार्ताशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एजू वार्ताला खूप खूप शुभेच्छा, कारण अनेक चांगल्या गोष्टी, चांगले उपक्रम एजू वार्ताच्या माध्यमातून सगळ्यात प्रथम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आमच्यातला आणि विद्यार्थ्यांतला तो एक महत्वाचा दुवा झालेला आहे असं मी मानतो. धन्यवाद सर.